केसरी कुस्ती स्पर्धेत डोपिंग चाचणी व्हावी ह्या पैलवान निकुंज दत्तात्रय उभे कुस्ती मल्लविद्या पुणे शहर अध्यक्ष यांच्या लढ्याला माननीय केंद्रीय वाहतूक मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडून हिरवा कंदील। आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेतून डोपिंग सारखी कीड आता महाराष्ट्रात अनेक मैदानी खेळाडूंमध्ये दिसून येत होती। अगदी ग्रामीण भागातील कुस्तीपटू, कबड्डी व पोलीस भरतीमधील उमेदवार विद्यार्थी हे डोपिंगच्या जाळ्यात अडकताना दिसत होते। डोपिंग हा खेळातील एक गंभीर मुद्दा आहे, ज्यामुळे खेळाचा निखळपणा आणि खऱ्या खेळाडूंच्या मेहनतीचा अपमान होत आहे। अनेक नवे पालक आपल्या मुलाला कुस्ती व कोणत्याही मैदानी क्रीडा प्रकारात करिअर करण्यासाठी पाठवताना डोपिंगमुळे नकार देत होते। याने कुस्ती क्षेत्र कुठेतरी मागे राहील। आपली पवित्र माती व कुस्ती क्षेत्र हे डोपिंगमुळे बदनाम होत आहे हे लक्षात आल्यावर कुस्ती मल्लविद्या पुणे शहर अध्यक्ष पैलवान निकुंज उभे यांनी डोपिंगच्या विरोधात सक्रिय भूमिका बजावली। महाराष्ट्र केसरी सारख्या मानाच्या कुस्ती स्पर्धेबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय निवड कुस्ती स्पर्धेसाठी डोपिंग चाचणी व्हावी, अशामध्ये सापडणाऱ्या खेळाडूंवर सक्तीची कारवाई व्हावी अशी मागणी करत अनेक आंदोलने केली व क्रीडा मंत्री दत्तात्रय मामा भरणे, माननीय केंद्रीय वाहतूक मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना निवेदन देत कुस्ती क्षेत्रातील डोपिंग विरोधी तळमळीची भावना पुढे ठेवली। त्याचाच विचार गांभीर्याने घेत कुस्ती क्षेत्र वाढले पाहिजे। कुस्ती व पैलवान अशी ही दोन्हीही नाती माननीय मुरलीधर अण्णांच्या पिढ्यानपिढ्या आहेत। ही भावना ठेवून मुरलीधर अण्णांनी महाराष्ट्र केसरीमध्ये डोपिंग चाचणी होणे गरजेचेच आहे व म्हणूनच डोपिंग विरोधी NADAशी पत्र व्यवहार केले आहे व लवकरच NADAची परवानगी मिळताच महाराष्ट्र केसरीमध्ये कुस्ती खेळाडूंची डोपिंग चाचणी होईल व त्याच्याशिवाय एंट्री दिली जाणार नाही हा शब्द दिला। कारण महाराष्ट्राची शान असलेल्या कुस्ती खेळाच्या इब्रतीचा हा प्रश्न आहे। तसेच कुस्ती हे या राज्याचे वैभव देखील आहे व त्याला आम्ही कुठेही गालबोट लागू देणार नाहीये असेही माननीय मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले। पुणे 24 न्यूज, जयश्री डिमळे, धन्यवाद। मला असं वाटतं की कुठेतरी या कुस्ती क्षेत्राला मागच्या काही काळामध्ये गालबोट लागलं आणि आपण जो उल्लेख केला त्याचा विचार आपण सगळ्यांनी निश्चितपणे केला आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा असू, आमची नॅशनलची या ठिकाणी ट्रायल असू, आमची राज्याची ट्रायल असू, आम्ही डोपिंगसाठी आता NADAशी पत्रव्यवहार सुद्धा केला आणि पुढच्या काळामध्ये NADA कडनं जर मान्यता आली तर या सगळ्या स्पर्धा आता डोपिंग शिवाय होणार नाही याचा विचार आपण सगळेजण आता करतो। कारण आमची कुस्ती आम्हाला बदनाम नाही होऊ द्यायची। आता या राज्याचं वैभव येते, इतके नामांकित मोठे पैलवान झाले, आंदळकर झाले, आज दीनानाथ सिंग झाले, आमचे खंस्ताळे सारखी इतकी मोठी माणसं, या मारुती मानेसारखी माणसं, सोन्यासारखी माणसं या कुस्ती या क्षेत्राला दिली आणि म्हणून आम्हाला आता आमची कुस्ती जपली पाहिजे, आमची कुस्ती वाढवली पाहिजे, आमच्या कुस्तीचं नाव कुठेही आम्हाला खराब होऊन देता कामा नये हा सगळा विचार आपण पुढच्या काळामध्ये करूया। पुन्हा एकदा अधिक वेळ घेणार